नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आणखी एक तुम्हाला नवीन विषय घेऊन आलो आहे. सोलापूरमध्ये, आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे रिक्षा दिसतात का? इकडे दाखवा, चंदन दाखवा. बघा, हे रिक्षा आहेत आणि रिक्षा आपल्या आपल्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 12 म्हणजे जे आपले विनायक कोंडाल आहेत प्रभाग 12 मध्ये, त्यांचा पॅनल आहे. आता हे पॅनल ह्या किती रिक्षा आहेत हो? एकूण 5 रिक्षा आहेत, 5 गाड्या आहेत. विनायक दादा कोंडाल एकूण 5 रिक्षा प्रभाग 12 मधून विनायक दादा कोंडालचे आहेत. कामं करतात का तिकडे? मस्त कामं करतात, सगळे कामं झाले. अवघड रिक्षा नाही, सगळे कामं झाले. हा? चौथी टर्म आहे. निवडून यायची निवडून यायची. 100% 100% 100% निवडून काम यायची. करते. हा, ओके. करते. बिंदास डोळ्याचा कोण झालेले डोळ्याचा कोण काम करते. चांगलं सुधारणा केलेली आहेत कोंड्याने. केले का? हा, दुसरे नाही केले पण कोंड्याला केले. मला सांगा, आता हे चौघाजणाचं पॅनल आहे, हो बरोबर? हो. तुम्ही आता रोज रिक्षा फिरणार? हा, 15 दिवस भरणार, 10 दिवस आम्ही फिरणार आता. फिरणार. हो. त्याला का भाडं का कसं काय तुम्ही? रोज 1,500 रुपये. रोज रिक्षाला 1500 रुपये. 1500 रुपये. आणि परवाना बिरवाना सगळं सगळं झालेलं आहे. आमचं फक्त सकाळी 10 ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30. सकाळी 10 ते संध्याकाळी म्हणजे 5:30 वाजेपर्यंत फक्त त्यांना एकच काम करायचं आहे, दुसऱ्याच्या घरी जायचं आणि सांगायचं की आमचं चिन्ह घरी घरी नाही जायचं. म्हणजे घरासमोर गल्लीत फिरायचं. हा, वार्डामध्ये फिरायचं. फक्त एक, आता हे एकच रिक्षा नाही, असे दुसऱ्या पक्षाचे बी रिक्षा असणार आहेत. आणि 8 दिवस आपल्याला फक्त कमळ आला, धनुष्य आला, हात आला, घड्याळ आला, हेच ऐकत आहे. अजून आपण पुढे जाऊ, चला या. आता बघा इकडं, बघा इकडं बी लावलेले आहेत, हे बी भाजपाच आहे. इकडे या इकडे या, चंदन या, पुढे या इकडं. हा, इकडं तयारी करायला लागली. हा हा, बघा हे स्पीकर लावलेत आणि ते लावा लागलेत, सगळं लावलेत. चंदन तुम्ही या इकडं, या इकडं या. आता कसं आहे माहित आहे का, सगळे बघा इकडे बी लावा लागलेत. मला सांगा, आपला पक्ष कुठला आहे हो? पक्ष कुठला नाही, आपला मतदार आहे. हे मतदार आहेत आणि ह्यांच्या पोटासाठी उदरनिर्वाह म्हणजे सोलापूर शहरामध्ये ह्यामुळं सिटी बस आणलं जात नाही की आपल्या सोलापूर शहरामध्ये कमीत कमी एक 60,000 परमिट दिलेले आहेत. 60,000 परमिट दिलेले आहेत. बरोबर आहे, राजकारणाच्या ज्या लोकांनी सिटी बस आणलेले आहेत, खरंच हे बरोबर आहे की इथं कामच नाही, रिक्षाशिवाय दुसरं काम नाही. चांगले शिकलेले बी पोरं रिक्षा चालवतात, घंटा गाडीवर कामाला जातात. म्हणजे जे आपले राजकारणी आहेत, पक्के राजकारणी आहेत, त्यांना कुठली सिटी बस आणावी, काय आणावी, मला सांगा. तुम्ही सगळे रिक्षा बांधा लागलेत, कुणाचे आहेत हे? कुठले रिक्षा? हे सगळे तुमचे बांधा लागलेत, कुठल्या पक्षाचे आहेत? हे भाजपाचे आहेत. भाजपाचे आहेत. मला सांगा चंदन, ह्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. मला सांगा, आपला प्रभाग कुठला आहे? 22. तुमचा हो? माहित नाही आपल्याला. ह्यांचा प्रभागच माहित नाही. हा, कामगार आहेत. मला सांगा हो, रिक्षावाले इकडे या. सोलापूर शहरामध्ये सिटी बस आणावी का नको? कसं दोन्हीकडून निर्णय घ्यायला पाहिजे. कसं सिटी बस आणल्या तर पण रिक्षावाल्याचं मारहाण होणार, पूर्ण धंदा पूर्ण विस्कटून जाणार. पण त्याच्यामुळं काय ते व्यवस्थित सरकारने नियम म्हणजे निर्णय घ्यायला पाहिजे. बोलतायत नाहीत, तुटत मुटत पण बोललेत, सत्य बोललेत की आपल्या सोलापूर शहरामध्ये कामं नाहीत. मला सांगा काका, बेकार भरपूर आहेत. सोलापूर सिटी मध्ये भरपूर बेकार आहे ती.
आणि रिक्षावाले तर बेकार एवढाच की हिसाबचा रिक्षावाल्याला 10 रुपये 5 रुपयाचा भाडा भेटतंय. धंदा तर व्यवस्थित नाही आहे. सिटी बस आणल्या तर परत आता धंद्याचा मार खाणार. एका रिक्षावाल्यांच्या 4-5 कुटुंब तर जगणार असते. आता सिटी बस जर आणलं मग ते धंदा मार खाणारच. आपली सोलापूरकर जनता म्हणते आपल्याला सिटी बस पाहिजे. हातवाड भाग मोठा आहे. बरोबर हे जनतेने म्हणते ते. मग बाकीचे लोक रिक्षावाल्यांचे काय करणार? किती नोकरी नाही बेकार आहे. कोणी किती परमिट दिलं आपल्या सोलापूर शहराला? परमिट भरपूर दिलेत की 20-25 हजाराच्या वर परमिट दिले ते जास्ती आहेत. जास्त आहे ते. पण जुना सोडून नवीन सोडलेलं ते तसं बैठ हिसाब नाही गाड्याचा. ते गाड्या तर भरपूर आहे ती. मला सांगा ओ साहेब, तुम्ही रिक्षा चालवता? बरं, कोण तुम्ही रिक्षा चालवता? मला सांगा, मनापासून सांगा, आपल्या सोलापूर शहराला सिटी बस आणावे का ह्या लोकांनी सगळ्या? रिक्षावाल्यांचं कसं होणार? रिक्षावाल्याचं कसं होणार? बरोबर, त्यांचं बी मत बरोबर आहे. त्यामुळं आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजून आहेत. या चंदन इकडे या दाखवतो तुम्हाला. या सिटी बस कशामुळे आणत नाहीत आणि का बरं आणत नाहीत, आपल्याला कारण इथं शोधाची काय गरज नाही, ऑलरेडी आहेतच. या चंदन या हे सगळे लावलेले आहेत. कोणाचं धनुष्यबाण आहे, कोणाचा हत्ती आहे, कोणाचा हात आहे, तर कोणाचं काय. इकडे या चंदन या. तुम्ही रिक्षा चालवता? मला सांगा, ह्या रिक्षाला भाडं किती असतंय रोज? तुम्ही हे सोडा म्हणजे रोजचा धंदा रोजचा 1000-1500 होते सर. सिटी बस आपल्या सोलापुरात यावी जास्त, तुम्हाला असं वाटतंय का? वाटतं की मग तुमचं रिक्षा धंदा कसं होणार? धंदा काय व्हाच होते सर. वरचं काय होते गल्ली बोळात तर बस जाणार नाही. आता गाड्या वाढलेत ना भरपूर. गाड्या वाढल्या तर म्हणजे रिक्षा चालणार सर. चालते टोकू. आता याला भाडं किती आहे एका ह्याला? रिक्षाला 1500 रुपये. म्हणजे आता सीझन आहे. सीझन आहे. सीझन आहे. सीझन आहे. आता सीझन आहे. घसा बसा लागला बोलून. मला सांगा, आता सीझन आहे. सर कसं माहितीये का, आता सिटी बस चालू झालंय. आता आम्ही गोरगरीब रिक्षावाले कसं करून खायचं? आमचा संसार आहे सर. आम्हाला लेकरं बाळ आहेत. आम्ही कसं जगणार? आमची रोटी कसं? आम्हाला एक टाइमचं जेवण आम्हाला भेटायचं म्हणजे मुश्किल आहे. आमचं बी तिने सिटी बस चालू केलं की आमचं बी काय तर विचार करावा. आम्ही लोनवरती गाडी घेतलेला आहे साहेब. आम्ही कसं लोन फेडावं, हप्ता कसं फेडावा, आमचे पोरं शाळेला कसं पाठवायचं? आम्ही गोरगरीब आहे. सरकारने आमचं थोडं काय तर विचार करावा साहेब. आमची ही मागणी आहे सरकारला. धन्यवाद साहेब. थँक्यू. खरंच चंदन या पुढे इकडं, की आपल्या सोलापूरकरांना सिटी बस काय लोकांना पाहिजे, म्हणजे हातवड भागात जे राहतात त्यांना सिटी बस पाहिजे. तिकडं बी पूर्व भाग आहे, गरीब लोक राहतात आणि रिक्षावाले 20-30 रुपये घेतात. असं 20-30 रुपये आहे, बरोबर का नाही? मग त्यांना 15 रुपये मिळाला. 15 रुपयामध्ये सिटीमध्ये यायला पाहिजे आणि 15 मध्ये हातवाड भागाला जायला पाहिजे. इकडे बी काय लोक आहेत. या चंदन इकडे या. मला सांगा, प्रभाग 2 मध्ये आहेत, बरोबर? आपल्या रिक्षाला भाडं किती असते? रिक्षाला भाडं म्हणजे आता हे लावलेत, दिवसभराला किती भाडं असते? 1000 ते 1200 रुपये. मला सांगा की आपल्या सोलापूर शहरामध्ये सिटी बस आली तर तुमचा धंदा होईल का? नाही होणार की नाही होणार. मग आणावी का नको? एका दृष्टीने यायला पण पाहिजे, एका दृष्टीने नको पण. मला सांगा, किती परमिट दिलंय आरटोने आपल्या सोलापूर? मग बंद करायला पाहिजे होतं ना तेव्हा. एवढ्या दिवस का बरं थांबलो तुम्ही? एवढ्या दिवस का बरं ऑब्जेक्शन घेतलं नाही? ऑब्जेक्शन नाही. आता फायदा काय आहे? आताचा फायदा काय आहे का त्या गोष्टीला? तुम्ही हे विचार जेव्हा सोडलात तेव्हा करायला पाहिजे. आता करून काय फायदा आहे? तुम्ही आता दिले तर आता तुम्ही परत घेणार आहे का? मला सांगा. परत घेऊ शकत नाही तर त्या गोष्टीचा विषयच करायचा नाहीये. परत घेऊ शकत नाही म्हणून आता त्या गोष्टीचा विषयच करायचा नाही. या अजून इकडे या. इथं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. या इकडं चंदन या. तुम्ही रिक्षावाले आहेत का? रिक्षावाला. मला सांगा, किती भाडं असतं हे असं लावल्यावर? 800 ते 500 पर्यंत भाडं असतं. 500-800 रोज. खरं प्रामाणिक आहेत. कोण 1500 सांगताय, कोण 800 सांगताय, कोण 1200 सांगताय. आपल्या अजून रिक्षावाले आहेत. या इकडे चंदन. आता फक्त सीझन म्हणजे सीझन आहे. आपण आपल्या सगळ्या रिक्षावाल्यांना सोलापूरच्या त्यांना विचारणार आहोत की बाबा
आपला प्रभाग हे 20 आहे, जिथं बाबा मिस्त्रीचा चिराग इकडं दाखवा चंदन, त्या चिराग मध्ये एकाने बॅगेमध्ये काय आणलं होतं, चिराग आणले होते, ते चिराग घेऊन अजून गेलेत, पण ते चिराग बी दिसलं नाही, पण आता हे दिसायला लागलेत, ते बाबा मिस्त्रीचं पॅनल आहे त्यांचं. बॅनर मध्ये आहेत का या कुठे? सगळ्यांना बाबा मिस्त्रीचा आशीर्वाद आहे. बापरे, त्यांच्या चिराग मधून हे चौघ आलेले आहेत. आपण ह्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, आपला प्रभाग 12 आहे, 20 आहे, त्या रिक्षाला भाडं किती असतं? रिक्षाला भाडं 1500 पर्यंत असतं. आणि मला सांगा साहेब, की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या 20 मध्ये प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? काय सांगता येत नाही. आता राजकारण पहिल्यासारखं राहिलं नाही, सगळं समाजकारण चालू आहे. हा 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 हा. आता समाजकारण चालू आहे हे असं म्हणते. मला सांगा, आपल्या सोलापूर शहराला सिटी बस आणावी असं तुम्हाला वाटतंय का? वाटतं ना. मग तुमचं कसं होणार? सगळ्यात चालतं. आधी सिटी बस होतेच की सोलापुरात, पण बंद पडली ना. बंद पडले ते त्यांच्या ह्याच्यामुळे बंद पडले. मला सांगा भैया, आपल्या सोलापूर शहराला सिटी बस आणावी असं तुम्हाला वाटतंय का? सांगितलं की आता तुम्ही सांगा. स्मार्ट सिटी आणा ना सर, स्मार्ट सिटी वाले बस चालतील, आणा, त्याला का नाही? स्मार्ट सिटी चालू आहे ना, त्यामुळे बस येतील, लोकांना बी जरा बरं वाटतील. बरोबर आहे. एक जण म्हणते की आमच्या सोलापूर शहरामध्ये 60-65 हजार परमिट दिलेले गेलेले आहेत, आणि काही लोक म्हणतात की आम्ही बँक लोन काढलंय आणि आमचा हप्ता असतंय आणि आम्हाला हप्ता भरावा लागतंय. यांना बी विचारणार आहे भाऊला, भाऊ मला सांगा इकडे या. ते बोलत नाहीत. आपण इकडे या चंदन, या इकडं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे काय इकडे या इकडं या इकडं. मला सांगा भैया, सोलापूर शहराला सिटी बस आली पाहिजे का नाही? सर आमचं बी पोट आहे सर. हो, आम्ही कसं खायचं सिटी बस आल्यावर? आम्ही कसं करून खायचं? किती परमिट दिलेत आपल्या शहरामध्ये आरटोनी? सध्याला परमिट लय भरपूर दिलेत. आहे की नाही? दिलेत. परमिट कमी करायला पाहिजे. मला सांगा, आता 1500 रुपये घ्यायला लागलेत तुम्ही सगळेजण. कोण 1500 घेताय, कोण 1000 रुपये घेताय, आणि आता सीझन आहे रिक्षावाल्यांचं, असं वाटतंय का? नाही, सीझन कशा बाबतीत सगळे आता सीझन नाही, असंही आम्ही करतो. विषय नाही सर. हा. सीझनचा विषय कसा आहे माहितीये का, आता आम्ही पोटासाठी काय पण करणार. आता ही आमची गाडी आहे, आम्हाला 11,000 रुपये हप्ता आहे. आम्ही त्याच्यासाठी 15,000चा विषय सांगताय तुम्ही. 1,500 झाले आमच्या 10 दिवसाचे, किती झाले? 1500 15,000 रुपये झाले. 15,000 मध्ये हप्ता गेला. सर एका महिन्याला आम्ही जे झटतोय त्याच्यासाठी 15,000 आमचे गेले. 11,000 रुपये 12,000 रुपये हप्ता गेला. राहिले किती? संसाराला पुरणार आहेत का? त्याच्यासाठी ते राहिलेले 10 दिवस आम्हाला पळावं लागेल ना. सिटी बस आपल्या सोलापूर शहरामध्ये यावी का नको? नकोय सर, सिटी बस सोलापूर मध्ये यायला नकोय. थांबा, इकडे आतापर्यंत पहिले 100 सिटी बस विकून खाल्ल्यात सगळ्या गंजात पडले. आतापर्यंत आलेल्या गाड्या, मुंबई असू दे, पुणे असू दे, किंवा इतर शहर असू दे, आलेल्या गाड्यांमध्ये शिवशाही पाहिली आम्ही, इतर गाड्या पाहिल्या. सगळे वर्ष 1.5 वर्षाच्या आतमध्ये धक्क्याला लागले पाहिलेत आम्ही समोर. आता हेलिकॉप्टर बी विमान बी चालू झालं आपल्या इकडं. विमान पण चालू झालंय सर. विमानाने सेवा करणारे आमची गाडी त्यांना, म्हणजे तिथपर्यंत जायची सेवा आमच्या गाडीतनच होणार आहे त्यांना. खरंच बोलते. तिथपर्यंत जायची सेवा पण आम्हीच देणार आहे त्यांना. कारण विमानतळाला असू द्या, स्टँड असू द्या, स्टेशन असू द्या, इतर भागातनं, कुठल्याही भागातनं, सोलापूरच्या इतर भागातनं आम्ही जिथं थांबलोय तिथून नाही का विमानतळापर्यंतची सेवा ही फक्त रिक्षावाला, म्हणजे आम्ही ऑटो रिक्षावालेच त्यांना देऊ शकतो. खरंच हे बी खरं आहे. हे प्रामाणिकपणे काम करणार आहेत, आणि ज्या त्या प्रभागामध्ये जाऊन जे उमेदवार आहे हे किती चांगला आहे, किती काम करू शकतो, हे अनाउन्समेंट मधनं त्यांनी सगळ्यांना सांगणारच आहेत. आणि दुसरी गोष्ट, इथं कशासाठी आलेत म्हणलं तर ते इथं जे परवाने आहेत, इथं फोटो काढले जातात आणि त्यांना परवाने दिले जातात, आणि त्याचा आवाज किती असायला पाहिजे, त्याचा अवधी किती असायला पाहिजे, हे सगळं असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांची रिक्षा कुठल्या प्रभागात जाऊन, कुठल्या प्रभागातनं जाऊन इथं त्या उमेदवाराला आणणार आहेत. हे मात्र खरं आहे. मी राहुल रणदिवेचा चंदन बोलू, सोलापूर न्यूज.